आता आपण ग्रीन प्लॅनेटला आलेलो आहोत। हे आर्टिफिशियल बनवलेलं ग्रीन प्लॅनेट आहे। इथे आधी आम्ही तिकीट काढणार आहोत आणि त्यानंतरच आतमध्ये एंट्री मिळते। इथे आपल्याला विविध जातीचे प्राणी पक्षी पाहायला मिळतात। हे आर्टिफिशियल ग्रीन प्लॅनेट जरी असलं तरी इथे असलेले प्राणी आणि पक्षी हे खरे आहेत। इथले बरेचसे प्राणी आणि पक्षी सुद्धा ह्या आधी कधीही न पाहिलेले असे होते आणि पक्ष्यांमध्ये तर रंगांची इतकी विविधता होती आणि मी हा पक्षी पाहून ह्या प्रिंटची साडी किंवा स्कर्ट इमॅजिन केला आणि हा आपल्या इथेही पाहायला मिळणारा धनेश पक्षी। इथे पक्ष्यांना पोषक असं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे। इथे आम्हाला एक आश्चर्याचा सुखद धक्काच मिळाला। इथे असलेल्या प्राण्यांना श्राव्य बिंदास हात लावत होता, ते प्राणी तो हातातही घेत होता आणि ह्या पक्ष्याची तर एक गंमतच झाली। आम्ही इथे फोटो काढले आणि श्राव्यने फोटो काढल्यावर त्याने चोच मारल्यासारखं केलं आणि तो अटेंडंट नंतर आम्हाला सांगतो की बी अवेअर ऑफ दिस बर्ड, ही इज डेंजरस। ह्या फोटोमध्ये असलेले छोटेसे बेडूक, त्यांचे रंग आणि डिझाईन किती सुंदर आहे। आणि इथे हे थंडरस्टॉर्म हे क्रिएट करतात आणि तिथे पावसाचा इफेक्ट देण्यासाठी मिस्टचा वापर करतात, त्याचप्रमाणे विजांचा गडगडाटही करतात। त्यामुळे इथले असलेले पक्षी सुद्धा त्याचप्रमाणे रिॲक्ट करतात। आता इथला एक्सपिरियन्स घेतल्यानंतर आता आम्ही आमच्या पुढच्या पॉइंटला निघालेलो आहोत। आता आम्ही आलेलो आहोत आउटलेट विलेजला। आउटलेट विलेज ही एक शॉपिंग प्लेस आहे। इथे चांगल्या चांगल्या ब्रँडची शॉप असतात आणि इथे आपण आपल्या अफोर्डेबल प्राईसमध्ये शॉपिंग करू शकतो। अदरवाईज दुबईमध्ये शॉपिंग हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे। हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे। मला ही जागा खूप आवडली। त्यांनी परदेशामध्ये शॉपिंग प्लेसेस असतात तसं क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता आणि हे इथे फिरताना खूप मजा येत होती। हे फुल्ली एअर कंडिशन्ड होतं, त्यामुळे उन्हाळाही जाणवत नव्हता। इथलं शॉपिंग हे अफोर्डेबल असल्यामुळे इथे आम्ही मस्त असं शॉपिंग केलं आणि शॉपिंग केल्यानंतर आम्ही जाणार होतो लंचसाठी। इथेच असलेल्या सॉल्टीज ह्या इटालियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही लंच केलं होतं। इथे आहे स्पॅगेटी, पास्ता आणि काही ड्रिंक्स। इथे आम्ही हा एक इनोव्हेटिव्ह प्रकार ट्राय केला होता, ह्याचं नाव मला लक्षात नाही आहे। ब्रेडमध्ये स्पॅगेटी स्टफ केली होती। हा पदार्थ इनोव्हेटिव्ह होता पण टेस्टला ओके होता। लंच नंतर पुन्हा एकदा शॉपिंग करून आम्ही गेलो होतो कार्डरोमला। कार्डरोम हे कार्ट रेसिंगचा ट्रॅक आहे। इथून तिकीट घेतल्यानंतर आपलं नाव आणि कार्ट नंबर ह्या बोर्डवर डिस्प्ले होतो। श्राव्याची कार्ट नंबर होती 23। आता इथे
हे चेकर्ड फ्लॅग दाखवत आहेत, म्हणजेच ही रेस जी आहे ही इथे फिनिश झालेली आहे. आणि ह्या ठिकाणी पार्टिसिपेंट्सचा टाईम डिस्प्ले होतो. श्राव्य स्टँड 7. आणि आता डिनर टाईम. मी आतापर्यंत खाल्लेले सगळ्यात टेस्टी कबाब्स मला अल उस्तादमध्ये खायला मिळाले. तुम्ही दुबईला गेल्यानंतर अल उस्तादचे जर का कबाब खाल्ले नाहीत तर तुमची दुबईची ट्रिप जी आहे ही वेस्ट आहे. हे इथे कबाब्स हे खाल्लेच पाहिजेत. इतके टेस्टी कबाब मी आजपर्यंत कधीच खाल्ले नाही आहेत. इथे आतमध्ये आपल्याला खूप साऱ्या सेलिब्रिटीजचे फोटो पाहायला मिळतात. म्हणजे हे इतके सेलिब्रिटीजसुद्धा इथे येऊन गेलेले आहेत. इतके हे कबाब जे आहेत हे फेमस आहेत. ह्यांचा मेनूही खूप मोठा नाही आहे, एका सिंगल पेजवर मेनू आहे. आता आमची ऑर्डर आलेली आहे. इथे कबाब्स हे रोटीबरोबरच सर्व केले जातात. ह्याच्यामध्ये आपल्याला चिकन मटन योगर्ट कबाब असतात, शीश कबाब असतात आणि सॅफ्रन कबाब असतात. आणि ते फ्रेंच फ्राईज बरोबर सर्व केले जातात. आणि ह्याच्याबरोबर आपण हम्मस आणि त्यांचा गार्लिक डिप घेऊ शकतो आणि तेही टेस्टला एकदम भन्नाट होतं. हे कबाब्स इतके टेस्टी होते की त्याच्यानंतर आम्ही कोणी काही शूट केलं नाही, मस्त त्याच्यावर टाव मारला आणि आमचा डे 2 ओव्हर झाला. आजचा आमचा दुबईमधला डे 3 आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत फेरारी वर्ल्डला. इन फरारी वर्ल्ड. ते फेरारी वर्ल्ड का? अच्छा. ही राईड आहे. हो, ही राईड आहे. दिस इज फास्टेस्ट राईड. एवढी मोठी आहे. मला वाटत नाही मी काहीच करणार आहे. ये तो मैं भी करने नहीं वाला. मैं नहीं करना. एंड मतलब मेरे को करने में है नहीं कुछ इसमें. है नहीं कुछ इसमें. अच्छा, है नहीं, ये नहीं, जो 180 करनी माइल्स है, पर मैंने- 300 किलोमीटर पर आवर का स्पीड. आपण तिकीट्स वगैरे काढून आतमध्ये आल्यानंतर इथे मॅप्स मिळतात, ते घ्यायचे आणि ते फॉलो करायचे. म्हणजे इथे कुठल्या कुठल्या राईड्स आहेत हे आपल्याला कळतं. आम्ही इथे सर्वात आधी सगळ्यांनी केली होती ती म्हणजे स्पीड ऑफ मॅजिकची राईड. ही VFX राईड आहे आणि ही राईड सर्वजण एन्जॉय करू शकतात. पण इथे आतमध्ये मोबाईल न्यायला अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मी मोबाईलने शूट केलेलं नाही आहे. अच्छा, ये लॉक है. थँक्यू. आणि त्यानंतर मी आणि श्राव्याने GT चॅलेंज ही राईड केली होती. आणि ही राईड ही खूप काही डेंजर नव्हती. ज्यांना नॉर्मल राईडची सवय आहे असे लोक हे एन्जॉय करू शकतात. ही पुढची फ्लाइंग एस ही राईड मी एकटीने केली होती, पण ही राईड खूप डेंजर होती. हे करण्याचं एक चॅलेंजच घ्यावं लागतं अशी ही राईड होती. पण अशी वाटणारी भीती किंवा असं ॲडव्हेंचर करायला मला खूप मजा येते. मी तेही एन्जॉय केलं, पण भीती मात्र खूप वाटत होती. मी गच्च डोळे मिटून घेतले होते आणि त्यानंतर जे काही उघडले ते एकदा राईड संपल्यानंतरच. ह्या ठिकाणी राईड्सच नाहीत तर लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी असे गमतीशीर छोटे छोटे खेळी आहेत. इथे मर्चंडाईज आणि टॉय शॉपही आहे. त्यानंतर आम्ही
वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओला गेलो होतो. पण इथे असलेलं इंटरनेटवर दाखवत असलेलं क्लोजिंग टाईम आणि ॲक्च्युअल क्लोजिंग टाईम ह्याच्यामध्ये डिफरन्स होता. त्याच्यामुळे आम्हाला इथे पोहोचेपर्यंत उशीर झाला आणि आम्ही खूप काही तिथे फिरू शकलो नाही. गुड मॉर्निंग. आज दुबईमधला आमचा डे 4 आहे आणि पहिल्या हॉटेलमधनं आज आम्ही चेकआउट करत आहोत आणि आता जाणार आहोत आम्ही अजून एका हॉटेलमध्ये. पण त्याआधी एका मॉलला आम्ही व्हिजिट करणार आहोत. तर तो मॉल कुठला आहे हा आपण तिथे जाऊन पाहूया. फ्लाईट पकडून पोहोचतो तुम्ही मी फ्लाईट पकडून पोहोचतो आणि तिकडून लंबोर्गिनी घेतो आणि हॉटेलमध्ये पोहोचतो. तुम्ही सगळं पेट्रोल घ्या जे काय करायचं ते करा. इक्विव्हॅलंट कॉस्टमध्ये मला लंबोर्गिनी मिळणार. आता आपण आलेलो आहोत आउटलेट मॉलला. ह्याआधी आपण व्हिजिट केलं होतं ते होतं आउटलेट विलेज. ह्या ठिकाणीही शॉपिंगसाठी चांगली डील्स मिळतात. ह्याच्यासाठी आम्ही ह्या मॉलला व्हिजिट केलं होतं. आणि ह्या ठिकाणी नायकेच्या शोरूममध्ये स्पोर्ट्सवेअरचं आणि शूजचं खूप सारं कलेक्शन होतं. आणि आता आमचं लंच टाईम झालं होतं. त्यासाठी आम्ही आलो होतो दुबई फेस्टिवल सिटी मॉलला फेमस इंडियन रेस्टॉरंट फेमस शेफ रणवीर ब्रारच्या कश्कनमध्ये. ह्याचबरोबर आम्ही ऑर्डर केली होती कश्कनची सिग्नेचर डिश दस्तरखान. ह्याबरोबर दाल येते, सलाड येतं आणि येतं रायता. ही दाल जी आहे ही 24 कॅरेट गोल्डने च्या डस्टने स्मोक केलेली असते. ह्या सर्व टेस्टी डिशेसवर ताव मारल्यानंतर आम्ही आमच्या आता पुढच्या हॉटेलला जाणार आहोत आणि ते हॉटेल दुबईतलं सर्वात फेमस हॉटेल आहे. त्यासाठी तुम्हाला पुढच्या व्हिडिओची वाट पाहावी लागणार आहे.